शिर्डीच्या शिबिरामध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले। आता भाजपही नागपुरात स्वबळाच्या दिशेने तयारीला लागलेले आहे। भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे आपल्या सोबत आहे। भाऊ काय सांगणार? महापालिकेमध्ये गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकतो आहे। महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच आहे। नागपूरची जनता ही माननीय नितीनजी, देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यावर विश्वास टाकून भाजपाला निवडून देते आहे आणि आम्ही स्वबळावर लढणार। 158 जे उमेदवार आहेत हे भाजपाचे राहणार। मग तिकडे राष्ट्रवादी अजितदादा गट म्हणतोय की स्वबळावर लढणार, इकडे तुम्ही, मग महायुतीचं काय? महायुती त्यांनी त्या स्तरावर हे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते निर्णय घेतील। मग तो राज्य स्तरावर असेल किंवा महानगरपालिका स्तरावर असेल, पण आमची तयारी आहे। भारतीय जनता पक्षाची पूर्णतः तयारी आहे आणि 158 सीटांवर भाजपाचा उमेदवार कमळाचं चिन्ह घेऊन लढेल। कशी तयारी करताय तुम्ही? बूथपर्यंत आतापर्यंत आमचं घर चलो अभियान सुरू झालेलं आहे। त्यानंतर माननीय देवेंद्रजींनी उद्घाटन केलं होतं सदस्यता अभियानचं। सदस्यता अभियान आम्ही वाढवतो आहे। प्रत्येक घरोघरी प्रत्येक बूथवर 200 सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे होणार आहे। आतापर्यंत 84,000 सदस्य हे रजिस्टर्ड नोटेड झालेले आहे। 6 लाखाचं लक्ष्य आहे। 6 लाख आमचे भाजपाचे सदस्य होतील आणि घरोघरी संपर्क होऊन भाजपाने केलेल्या विकास कामांचा आम्ही सर्वांना पत्रक देऊ। आणि महापालिकेत आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। शिर्डीच्या याच्यामध्ये आपल्या अधिवेशनामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष बोलले होते, आता आमदारांची निवडणूक झाली, लोकसभांची नेत्यांची निवडणूक झाली, आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। तर या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये पक्ष पण ताकदीने खाली उतरेल आणि कार्यकर्तेही खाली उतरेल। मग शिवसेना आणि अजितदादा गटांचं काय, ते तुमच्या विरोधात लढतील? मग त्यांनी त्यांचं बघावं, पण आमच्या पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील, जर पक्षाने ठरवलं की महायुती म्हणून निवडणूक लढू तर आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढू। पक्षाने ठरवलं की नाही आम्ही स्वबळावर लढू, स्वतःच्या ताकदीवर लढू, तर स्वतःची ताकद आहेच आमची। 24/7 भाजपचा कार्यकर्ता काम करतो आहे। तयारी स्वबळाची आहे? स्वबळाची तयारी, ठाम स्वबळाची तयारी। उमेदवार आहे तुमच्याकडे? आमची इतकी उमेदवार आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडेच प्रश्न आहे, त्यांच्याकडे उमेदवार आहे की नाही, पण आमच्याकडे उमेदवार आमचा कार्यकर्ताच आमचा नेता आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।